जबरदस्त आक्रामक फैसला लिया रुनव 11 नारियन टीम ने बल्लेबाजी करने का। गेंदबाजी करेंगे भूषण पाटिल P1 में मैंडेटरी पावर प्ले। विकेश और स्वप्निल ये जोड़ी एवन जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करते हुए 4 ओवर का ये मुकाबला कंपलसरी चेसिंग टूर्नामेंट का नियम है। गावदेवी ट्रॉफी 2025 ये सिलसिला चलता हुआ आज फाइनल डे। मैच ऑन। तर याच दरम्यान सन्माननीय संतोष शेठ गोंधली साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले। विनंती साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं। गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। इस बार जबरदस्त प्रहार किया P1 में गेंद जाएगी डीप बाउंड्री रेखा के बाहर दमदार शानदार शुरुआत करते हुए विकेश के बल्ले से निकलता हुए पहली गेंद के ऊपर पहला चौवा। शुरुआत होती हुई रुनव 11 नारायण टीम यहां से गेंदबाजी करेंगे भूषण P1 में पहली गेंद के ऊपर शानदार प्रहार रहा। कैप में खेला था गेंद को 4 रनों के लिए। अगली पेशकश भूषण पाटिल विकेट के लिए। फुल टॉस गेंद है, इस बार कैच बनेगी तो मैच बनेगी। जी नहीं, कैचेस विन द मैचेस। पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ोगे कैच तो भाई कैसे जीतोगे आप मैच। कैच तो काफी आसान था, गेंद को लपकना चाहता था लेकिन गेंद इस बार जीवनदान मिला विकेश को। इस जीवनदान का फायदा उठाएंगे आक्रामक बल्लेबाज है विकेश। स्वप्निल अब स्ट्राइक इन के ऊपर जबरदस्त बल्लेबाज गेंदबाजी के लिए तैयार। भूषण की अगली पेशकश। ओ इस बार सॉफ्ट हैंड से खेला है, कमाल का शॉट। गेंद जाएगी सीधा बाउंड्री रेखा के बाहर। अंपायर का इशारा आता हुआ ग्रेट ग्रेट 6। शानदार 4 रन। संतोष शेठ गोंधली साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपयाचं आम्हाला आर्थिक योगदान लाभलं। संतोष दादा आपलं मनपूर्वक आभार। और इस बार टॉस किया गेंद राज आएंगे गेंद के नीचे। ओ ये क्या हो रहा है भाई, लगातार मिसफील्ड। जीवनदान पे ऊपर जीवनदान, ये जीवनदान महंगा गिरेगा तलोजा मस्को टीम के लिए। एक महंगी ओवर की समाप्ति। पहली ओवर में रन बने 18। मैच में स्वप्निल और विकेश
ब्रह्मा राजे यहाँ से गेंदबाजी करेंगे, विकेट टेकन गेंदबाजी होनी चाहिए। नारन टीम ने टॉस जीता, बल्लेबाजी करने का फैसला, पहले ओवर में रन बने 18। ब्रह्मा राजे गेंदबाजी करते हुए एक जबरदस्त गेंदबाज है, लेकिन विकेट टेकन गेंदबाजी होनी चाहिए मैदान में। और स्वप्निल है स्ट्राइक गेंद के ऊपर, पहली गेंद ब्रह्मा राजे की। और इस बार अलोंग द कार्पेट और अच्छी फील्डिंग प्रथमेश सालुंग के, अच्छी फील्ड, शॉट फाइन लेग में 1 रन का इजाफा और 1 रन के साथ टीम की टोटल यहां से 19। अच्छी गेंदबाजी, पहले गेंद बिल्कुल ऑन साइड में खेलना चाहते थे, विकेटों के पीछे अच्छी फील्डिंग प्रथमेश द्वारा। इस ओवर की अगली गेंद ब्रह्मा राजे इस बार गेंदबाजी के लिए तैयार है। विकेट है स्ट्राइक गेंद के ऊपर, जीवनदान मिला है। ओ सामने खेला है, डांसिंग डाउन, गेंद जाएगी सीधा डिप लॉन्ग ऑफ के ऊपर से, दंदनाता हुआ आसमानी सुल्तानी चरण। टीम की टोटल यहां से 25। जबरदस्त आक्रामक जीवनदान मिला था इस बल्लेबाज को, उस जीवनदान का फायदा उठाते हुए बल्लेबाज बिल्कुल विकेश कमाल की पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। गेंदबाज तैयार, ओ इस बार रूम बना, इस बार लगातार कैचेस ड्रॉप होते जा रहे मैदान में, खराब प्रदर्शन गाता 11 तलोदा मुझको टीम का। प्रेशर में खेल रहे हैं, आसानी से कैच अब लपक सकते, इतनी क्षमता है अब में। जो मनोवैज्ञानिक दबाव है वो दबाव को हटाकर आपका जो नेचुरल खेल है वही खेलना है मैदान में। ब्रह्मा राजे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन फील्डिंग का साथ नहीं मिल रहा है। अगली पेशकश ब्रह्मा राजे, जगह बनाई, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा पार, सीधा नारायणगांव में चरण। आएगा दोस्तों इस मैच में, कमाल की पारी खेलते अपने टीम के लिए, कमाल की पारी खेलते हुए बल्लेबाज स्वप्निल के बल्ले से आसमानी सुल्तानी चक्का देखा। टीम की टोटल यहां से बात करेंगे तो 32। 32 रन स्कोर बुक के ऊपर। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली पेशकश, गेंदबाज तैयार ब्रह्मा। स्वप्निल है स्ट्राइक एंड के ऊपर, जबरदस्त बल्लेबाजी, सामने खेला है गेंद, ओहो फिर से एक बार जल्दबाजी कर रहे हैं तलोजा मुझको टीम के ये खिलाड़ी, गेंद को रोकना नामुमकिन, असंभव 4 रन। कैच ड्रॉप होते हुए जीवनदान का फायदा उठाया, ये कैच पकड़ते तो मुश्किल में आ सकती थी। अब अपने बल्लेबाज को जो गेंद है वो फुटबॉल की तरह नजर आ रही है। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद, स्विच हिट, कमाल का शॉट, गेंद जाएगी सीधा बैकवर्ड पॉइंट रीजन में, दंदनाता हुआ आस चौवे के लिए शानदार शॉट। चालीस रन है 2 ओवर में, काफी मिसफील्ड हुई तलोजा मुझको टीम के माध्यम से। इस बार गेंदबाजी में बदलाव, अच्छी गेंदबाजी करने की कोशिश करनी चाहिए। प्रथमेश में दम कम है, गहराई है, लेकिन आप गेंदबाज तैयार है प्रथमेश, विकेट स्ट्राइक इन के ऊपर 40 रन।
फुल टॉस गेंद है, ये तो गेंद फुल टॉल उसूल करके जाएगी, गेंद सीमा पार, दीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री रेखा के बाहर, आग का गोला उछल कर बोला, ये दमदार चरण। के साथ टीम की टोटल 46। कमाल की पारी, हर एक गेंदबाज के ऊपर ये बल्लेबाज टूट कर पड़े। कमाल की पारी, अच्छी इनिंग, अच्छी भागीदारी, गेंदबाज तैयार प्रथमेश। एक और फुल टॉस, नहीं रुकेगी गेंद, ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो भाई विकेश है, ये टीम की जरूरत देखते हैं। चक्के के साथ टीम की टोटल 52 रन, रुनव 11 नारायण टीम, क्या बात। अजी कमाल की पार्टनरशिप, चलिए रुनव 11 नारायण टीम, इस बल्लेबाजी के लिए तालियां तो बनते मेरे दोस्त। कमाल की पार्टनरशिप, गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद, ओ दांडी गुल, नजर हटी, दुर्घटना घटी, विकेश के पारी का खात्मा, शानदार पारी, अपने टीम के लिए योगदान दिया विकेश ने, 24 रनों का योगदान दिया, क्या बात है। सर्व क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतो, त्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या। कैलासवासी आत्माराम शेठ आंबो पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गणेशदादा पाटील साहेब यांच्या सौजन्याने आम्हाला सर्व क्रमांकाच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या। त्या दानशूरदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशदादा आपलं मनपूर्वक आभार। प्रेमनाथ, जबरदस्त, नारायण प्रीमियर लीग में जब हम कमेंट्री कर रहे थे, कमाल की बारी, शायद इस साल भी नारायण प्रीमियर लीग काफी शानदार होगी। क्या बात है, झाली का? कमाल का शॉट, ये करिश्मा दिखाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, एक और मस्तक पे दस्तक, प्रेम प्रेम के बल्ले से ये कमाल का शॉट, एक छक्के के साथ टीम की टोटल 58। टॉस जीतकर बिल्कुल अच्छा फैसला, टूट पड़ रहे हर एक बल्लेबाज गेंदबाजी के ऊपर, प्रभावी बल्लेबाजी मैदान के अंदर होते हुए कमाल का शॉट, प्रेम के बल्ले से निकलता हुए पहली गेंद फेस करते हुए छक्के के साथ स्वागत किया। फुल टॉस है, मिस टाइमिंग, राह जाएंगे गेंद के नीचे, आप नहीं छोड़ेंगे भाई। प्रेम के पारी का खात्मा, एक और विकेट मैदान से बाहर। टीम की टोटल की बात करेंगे तो 58 रन स्कोर बुक के ऊपर है, शानदार पारी। ओवर की बात करेंगे तो इस ओवर की शायद अंतिम गेंद शेष है, शानदार बल्लेबाजी, स्वप्निल लीजिए, विकेश लीजिए, और प्रेम ने शुरुआत तो काफ़ी ज़बरदस्त की थी। 58 नहीं बल्लेबाज,
भरत भरत पाटिल स्ट्राइक गेंद के ऊपर, अंतिम गेंद प्रथमेश। ओ इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तरों में, छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ टोटल 58। मैच का आनंद लेते भरत राज, आपका स्वागत है। और 3 ओवर की समाप्ति, और 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल है 58 रन, 58 रन, अच्छी टोटल। अजीमन को विकेट टेकन गेंदबाजी, लगातार डॉट गेंद की समाप्ति होनी चाहिए, लेकिन इतना आसान नहीं है। स्वप्निल जो सलामीवीर बल्लेबाज, एक कमाल की पारी अपनी टीम के लिए खेलते हुए हैर तंगेज करने वाला है मुकाबला, दिल की धड़कनें तेज करने वाला है मुकाबला। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, हेमंत पाटिल पहली गेंद, फुल टॉस गेंद थी, कट करना चाहते थे ऑफ साइड की दिशा में, ये पहली गेंद डॉट। इसी प्रकार की गेंदबाजी होनी चाहिए। एक अच्छी टोटल तो बनी है रुनव 11 नारायण टीम की, शुरुआत काफी जबरदस्त, अच्छी गेंदबाजी हेमंत द्वारा, जबरदस्त जबरदस्त गेंदबाजी। स्वप्निल में दम कम है, गहराई है, ताकत है, होश है, जज्बा, जुनून के साथ इस बार विकेटों के पीछे गेंद जा पहुंची है, पर हमारा जाएंगे गेंद के तरफ, तब तक के लिए पर्याप्त समय मिला और अंपायर का इशारा था वह लेग बाज के स्वरूप से 1 रन जरूर मिलेगी, और 1 रन के साथ टीम का टोटल 59 रन है। अच्छी शुरुआत के तौर पर पहले 3 ओवर में कमाल की पारी। भरत अब आएंगे स्ट्राइक गेंद के ऊपर, भरत में दम कम है, काफी साल का तजुर्बा है इस बल्लेबाज में। ओ सामने खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क उतना अच्छा नहीं, और यहाँ से सिंगल, अच्छी अच्छी गेंदबाजी हो रही है मैदान में हेमंत द्वारा। अंतिम ओवर प्रगति पर है, टीम की टोटल यहाँ से बात करेंगे तो 60 रन। अच्छी अच्छी गेंदबाजी हेमंत द्वारा, टीम को अच्छा सपोर्ट करते हुए अच्छी गेंदबाजी। मैदान के अंदर अब स्वप्निल आप रौद्र रूप धारण करेंगे। इस ओवर की शेष गेंदें हैं 3, गेंदबाज तैयार स्वप्निल के लिए। ओ ऑन साइड में गेंद और बल्ले का संपर्क नहीं, इस बार तू मैं, और ये देखिए रनआउट का विकेट जरूर मिला टीम को, और एक और विकेट मैदान से बाहर। मध्ये आपण टॉस करू, घोरपे संघाचे संगणक आणि केवले संघाचे संगणक आपण या नए बल्लेबाज आएंगे। मयूर, अच्छी गेंदबाजी, एमन की प्रशंसा हम जरूर करेंगे, शानदार गेंदबाजी, अच्छी टोटल बनी थी, उसको रोक लगाने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज हेमन। मयूर इस बार स्ट्राइक गेंद के ऊपर, ओ इस बार टॉस किया, गेंद हवा में, विकेट गिरने की संभावना, राज ने पकड़ी है कैच नंबर 2, मैदान से बाहर। मयूर के पार का कदम एक बार जोरदार टालिया गेंदबाज हेमंत पाटिल के लिए, टालियां तो बनते मेरे दोस्त।
रोहिदासभाई जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. गोडगावाचे युवा उद्योजक, डॅशिंग पर्सनॅलिटी. आणि खरं तर ज्या क्षणाची मित्र आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे पनवेल महानगरपालिका दमदार नेतृत्व आणि युवा नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या सोबत युवा उद्योजक सन्माननीय रोहिदास दादा जाधव साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील आपण पाहतोय पनवेल महानगरपालिका डॅशिंग पर्सनॅलिटी आणि खरं तर युवा नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्यासोबत युवा उद्योजक सन्माननीय रोहिदासभाई जाधव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. चला, दोन्ही संघटना आले असतील तर आपण टॉस करूया. केबाय विरुद्ध गोरपेशी लढत होईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि टॉस होईल. मी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. चला, गोरपे कॅप्टन या. आपण गोरपे संघाचे कॅप्टन आपण लगेचच या. तर टॉस साठी इन्व्हाइट करेल मी संतोष दादा गोंधली आणि की आपल्या शुभास ते टॉस करायचंय. बिग फाईट मॅच दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील तिसरा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणजे जय खांडेश्वर गोरपे विरुद्ध धीरेन भाई जय हनुमान मोर्या. तर धीरेन भाई जयहनुमान केबाय संघ त्याला फाईट करेल. जय खांडेश्वर गोरपे टॉस जिंकले केबाय टीमचे कॅप्टन आणि डिसाइड. आपण पाहतोय 2 दिवसाची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. 16 संघांना इन्व्हाइट केलं. काल कृषा 11 ब्राह्मण करवले संघ सामना जिंकून पुढे सरकला. खरं तर फायनलमध्ये पोहोचला. आतापर्यंत आपण पाहिले की पहिल्या मॅचमध्ये नारायण संघाने विजय प्रस्थापित केला. त्यानंतर वारदोळी संघाला तळोजा मजकूर संघाने परास्त केलं. आता त्यांच्यामध्येच लढत आहे नारायण विरुद्ध तळोजा मजकूर आणि नारायण संघाने पहिल्या सत्रामध्ये 62 धाबा केले. 63 धाब्याचं टार्गेट तळोजा मजकूर टीम समोर उभं केलंय. तळोजा मजकूर संघ आपण पाहणार सलामी जोडी तयार आहे. सलामीसाठी भूषण पाटील आणि संगम राजे. हॅलो, चला नारायण संघ कॅप्टन लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ घेऊ नका. सामना आता सुरू होतोय. चला या ठिकाणी दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. 63 धाबेचं टार्गेट मैदानावरती. सध्या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत युवा नेतृत्व आणि पनवेल महानगरपालिकेचे युवा नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील, रोहिदासभाई जाधव देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तयार झाले दोन्ही संघ. 63 धाबेचं टार्गेट मैदानाभोवती
ऋणव 11 नारायण संघाने दिलाय गाथा 11 तळोजा मजकूर संघाच्या समोर आणि सलामीवीर ॲज स्वप्न संगम राजे त्याच्या सोबतीने भूषण पाटील तर विकी माने पहिलं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं षटक असेल विकी माने. फिल्डिंग रचना पाहतात ऑफ साईडला एक खेळाडू ऑन साईडला एक खेळाडू हे दोन पॉवर प्ले मध्ये दोन खेळाडू बाउंड्रीवरती आहेत. खरं तर ऑफ साईड तुम्ही पाहतायत शॉट स्लिप मध्ये तुम्ही एक खेळाडू पाहता त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कब बॉल हवेत क्षेत्ररक्षक थोडे दूर होते आणि एक धाव त्या ठिकाणी प्राप्त करत धावाला सुरुवात केली संगम राजेनं. बघा मैदानाच्या ऑफसाईड मध्ये जो झाड आहे मैदानामध्ये त्याच्या झाडाच्या पानाला जरी बॉल लागला स्पर्श केला तर षटकार असेल लक्ष असू द्या. तर कालच त्याचा उल्लेख झाला होता की झाडाच्या कोणत्याही अवयवाला म्हणजे पानापासून फांदीपर्यंत कशालाही बॉल लागला तर षटकार असेल. एकदा बाली पहिला बॉलवरती विकी माने पुन्हा एकदा तयार भूषण पाटील तयार स्ट्रायकरवरती समोर फटका चांगला स्टेट सरळ लॉंग ऑन रिजन मध्ये भूषण पाटीलनं पुन्हा एकदा डाबाला सुरुवात करताना आक्रमकता सिद्ध केली आणि पहिला बॉलवरती ठोकलाय चौकार. एकूण 5 धावा आल्यात. डाबाला सुरुवात करताना भूषण पाटील मागच्या मॅच सारखीच इथे सुरुवात केली. पुन्हा एकदा बैठी स्ट्रोक बॉल चाललाय यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं आले बॉल फेकी करतील तोपर्यंत दुसरी धाव कलेक्टिंग झाली असती तर कदाचित इथे पंचांना प्रश्न पडला असा परंतु इथे रन्स मिळाली. एक सिंगल डबल आली 2 धावेने संघ पोहोचले तो 7 या धावसंख्येवरती 63 धावा करायचे म्हणजे प्रतिषटक 15.75 म्हणजे जवळजवळ प्रतिषटकामध्ये 16 धावा करायचे आहेत आणि सध्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स आहेत त्या 7. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न फार लांब होते बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला चांगला बॉल विकी माने पहिलं षटक फेकत असताना बॉल फेकलेत त्याने आतापर्यंत 4 धावा दिलेत त्या 7. विकी माने पुन्हा एकदा तयार आहे भूषण पाटील साठी फटका यावी हवेत आहे मिस टायमिंग विकी हजारे बॉल इथे टिपतोय आणि मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये टीम गाथायला पण तेवढं मजकूर संघाला ती संगम राजेवती नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल पाटील मागच्या मॅच मध्ये ताबडतोब इनिंग खेळली तोच कुणाल पाटील आता मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज होती विकेट मागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. षटक समाप्त होते एक कामयाब षटक एक सफल षटक केवळ धावा आल्या ओव्हरमध्ये 7 आणि एक महत्वाची विकेट फलंदाज भूषण पाटीलला बाद केलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा आल्या आणि आता जे टार्गेट राहिले 56 धावेचं येणारे 18 बॉल. ओव्हरमध्ये केवळ 7 धावा आल्या आणि आता जे आस्किंग रन रेट ते वाढले 18 पॉइंट आता 66 वरती पोहोचलाय म्हणजे जवळजवळ प्रति षटकामध्ये आता 19 धावा कराव्या लागतील.
यानंतर केबाले विरुद्ध तुम्ही लढत पाहणार गोरपे या दोन संघांमध्ये. त्यानंतर बुर्दुल विरुद्ध तुम्हाला लढत पाहायला मिळेल ती म्हणजे रोहिंजन या टीम मध्ये. सध्याची मॅच तोज मजकूर विरुद्ध तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात नारेन. काल 8 संघ होते, त्याच्यातनं मलंगडातून ब्राह्मण करवले संघ पोहोचला खरं तर फायनल मध्ये. आज देखील 8 संघ आहेत. पहिल्या मॅच मध्ये नारायण संघानं विजय मिळवला. दुसऱ्या मॅच मध्ये तोज मजकूर यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा लढत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहणार केबाळे विरुद्ध गोरपे, रोहिंजन विरुद्ध बुर्दुल. चला सामना सुरू करा पंच. ओव्हर नंबर सेकंड साठी गोलंदाजचा वापर करण्यात आलाय सोमनाथ गायकवाड. सेकंड ओव्हर साठी त्याला पाचारण केलंय. गोलंदाजी मागवती आहे सोमनाथ गायकवाड. समोर आहे संगम राजे. तोच मजकूर संघाची रण मशीन संगम राजे. लक्ष लागले आता त्यांच्या पाठीराखांच्या, त्यांचं कार्ड उंच संगम राजेवरती. कारण आता टिकून खेळ त्याला करावा लागेल. आज कदाचित मयूर राजे तोजा एक्सप्रेस नव्हते टीम मध्ये, त्याची उणीव वाचली. खरं तर एक षटक आणि त्याच्यानंतर त्याची बॅटिंग दोन्ही फॉर्मॅट त्याचे चांगले आहेत आणि सध्या इंजुर्ड असल्यामुळे कदाचित तो टीम मध्ये नाहीये. सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे कदाचित इंजुरी देखील येते काढून. चांगला फटका ऑफ साईडला. फिल्डर आहे तैनात त्या ठिकाणी. एक सिंगल घेतली, डबलचा कॉल दिलाय. इथे काय होईल? कुणाल पाटीलची विकेट. दोघांची विकेट महत्वाचीच होती, परंतु आता कुणाल पाटीलला माघारी परतावं लागले. विकेट कुणाल पाटीलची रनआउट. एका धाबेसाठी पडलेला मोह आणि त्याचा मोह किती महागात पडलाय टीम या ठिकाणी. कुणाल पाटील बाद झाल्या. मागच्या मॅच मध्ये हिरो होता, परंतु मॅच मध्ये त्याला रनआउट व्हावं लागले. दोघांमधला तालमेल संवाद ह्या फार गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, त्या जमल्या नाही की ही घटना घडत असते आणि तीच घटना घडली. नवीन बॅट्समन हेमंत पाटील. फटका यावेळी सावेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अप्रतिम झेल. विकी त्या ठिकाणी हजारे होते. विकी हजारेने अजून एक झेल टिपलाय. मध्ये 2 विकेट, महत्वाच्या गोल्डन विकेट. तरुणाला नारायण संघाचे पॅकर पुरस्कृत निलेश दादा पाटील. खरं तर त्यांनी आताच कॉल केलं की 15 खेळाडूंना ट्रॅक टी शर्ट आणि शूज हे आता त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात येतील. सध्याच्या सीझन मध्ये अगदी इन्फॉर्म संघ म्हणजे ऋणव 11 नारायण हा सामना जिंकला की त्यांना ट्रॅक टी शर्ट आणि शूज 15च्या 15 खेळाडूंना
निलेदादा पाटील या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. एकूण धावसंख्या जर तुम्ही पाहिली धाबाफलकावरती टोटल फक्त 9 वरती आहे. दबाव वाढत चाललाय. जिम्मेदारी आता समाप्त झाली. खरं तर मेन खेळाडूंची जिम्मेदारी त्यांनी सोपवली येणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावरती. कारण क्रिकेटमध्ये आम्ही तेच सांगतो ना की जिम्मेदारी निभावणं कठीण आहे, जिम्मेदारी ढकलणं सोपं आहे. काय झेल टिपलाय विकेश हजारीनं आतापर्यंत तिसरा झेल टिपलाय आणि काय त्याचा खेळ राहिलाय. अप्रतिम बिल्डिंग. लागला हे दाखवतोय आणि ते विकेट मिळाली आहे. विकीनं काय सुंदर झेल टिपलाय. आतापर्यंत या मॅच मध्ये 3 झेल त्यानं टिपले. तेच सांगितलं क्रिकेटमध्ये जिम्मेदारी निभावणं कठीण असतं, क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं आणि आतापर्यंत तोजा मस्कू संघाच्या खेळाडूने तेच केलंय. फक्त जिम्मेदारी ढकलली येणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावरती. परंतु जिम्मेदारी कोण निभावणार हा प्रश्न आता पडलाय त्यांच्या पाठीराख्यांना. टार्गेट तर भरपूर मोठं आहे 63 धाबेचं. आतापर्यंत धाबा झाल्यात स्कोरवरती फक्त 10 धाबा, म्हणजे अद्याप 53 धाबीची गरज आहे. षटक क्रमांक 2 क्लिंग बोल्ड. अजून एक धक्का. टीम गाथा 11 तो टीमला महत्वाची कुणालची विकेट, त्यानंतर संगम राजे, त्यानंतर हेमंत आणि आता फलंदाज बाद झाला ऋषिकेश. खरं तर हे 4 विकेट एका ओव्हरमध्ये आले. धाबा केवळ या ओव्हरमध्ये 2च आल्या आणि नक्कीच एक चांगलं षटक धाबा झाले. त्या 10-12 बॉलमध्ये आता करायचे 53 धाबा. क्रिकेटमध्ये 12 चेंडू 53 धाबा कित्येक खेळाडून बनवल्यात. फक्त तीच जिद्द मनामध्ये ठेवावी लागेल की मी करू शकतो, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. येणारं समीकरण 12 बॉलमध्ये 53 धाबीची आवश्यकता आहे. मयूर मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल आणि काय घडले मैदानावरती. फलंदाज त्रिफला उद्ध्वस्त झालाय. खरं तर बॉल सोडण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि धक्का लागला अजून एक. टोटल धावसंख्या आपण पहिली धाबा फडकावरती केवळ 10 रन्स आहेत. राज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये मेघराज. 11 चेंडूमध्ये 53 करायचे आहेत. इथनं जर या धाबा खेळा तर हिरो ठरू शकतात. बॉल चांगला, फिल्डिंग देखील चांगली आहे. कैलास पाटील कॅप्टन आहे. कैलास पाटील ओल्ड इज गोल्ड. कैलास पाटीलने काय बॉल अडवलाय व्यवस्थित ना. कैलास पाटील चांगला बॉल. समोर खेळतात 1-2 धाबेनं काही फरक पडणार नाहीये, कारण सामना एकतर्फा होत चाललाय. कारण अशा प्रकारे अद्याप 52 धाबा करायचे येणाऱ्या 10 बॉलमध्ये 9 चेंडूमध्ये.
पुन्हा एकदा एक सिंगल आली. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. 1+1. बिग फाईट सामना आपण पाहणार. यानंतरचा सामना होणार आहे जय खांडेश्वर गोरपे बनाम धीरेनभाई जवणमान केवाय. टॉस जिंकून प्रथम केवाय संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फक्त आता मॅच मध्ये आपण पाहतो औपचारिकता, कारण जी सुरुवात पाहिजे होती टीम तवज मजकूरला ती सुरुवात झाली नाही. कदाचित त्यामुळे संघ बॅकफुटला आला. मिडल ऑर्डर मध्ये देखील ज्या खेळाडूंकडे अपेक्षा होती तो देखील खेळ चांगला झाला नाही. आणि खास म्हणजे संगम राजेचं टिकणं गरजेचं होतं. कुणालची विकेट फार महत्वाची होती. या बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे संघ अडचणीमध्ये आला आणि सामना पूर्णपणे आता एकतर्फा झालाय. यानंतर केवाले विरुद्ध गोरपे अशी लढत होईल. सन्माननीय राकेशदादा पाटील घोटगाव यांचं आगमन झालं. या दादा व्यासपीठावरती आणि प्रकाश शेठ पाटील आपल्याला विनंती आपण यावं व्यासपीठावरती. लाईन पेक्षा भरपूर लांब पंच बाईटचा इशारा करतात फिरोज खान सर. आपण पाहतो लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसरीकडे आमचे प्रशांत पाटील सर मॅन फ्रॉम तोंडरे पंचांची भूमिका निभवत आहेत. याच ग्राउंडवरती मित्र 17, 18 आणि 19 नागझरीच्या माध्यमातून एमकेके ट्रॉफीचं सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 1 लाख रुपयाची भव्य दिव्य स्पर्धा आहे. 3 दिवस ती स्पर्धा असेल. मालिका बीर तिन्ही गटासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज आहे. तिन्ही गट जे खेळतील तिन्ही गटांसाठी जो प्रत्येक संघ सुपर 3 मध्ये येईल मॅन ऑफ द सिरीजसाठी प्रत्येकाला 3 फ्रीज आहेत. खरं तर 3 संघांना 3 फ्रीज. फक्त आता औपचारिकता या मॅचमध्ये सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय. ऋणव 11 नारिन संघ आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी सध्याच्या सीझन मध्ये. चालू सीझन 2025 आणि 26 मध्ये आक्रमकता आणि योग्य खेळ त्या संघाने पाहिलाय. चांगला बॉल पॅडल स्वीप केलाय. बॉल चाललाय पाठीमागे, परंतु आता ह्या चौकाराला किंमत नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपलाय, कारण आता केवळ औपचारिकता आहे. गोरपे संघ आपण डगाड आमच्या समालोचन कक्षाच्या समोर या. इथूनच तुम्हाला उतरायचं आहे. तिकडे टीम केवाले आपण रेडी राहा. सामना संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. क्लिंग बोल्ड अजून एक धक्का मैदानावरती. फक्त आता औपचारिकता 2 बॉल शिल्लक राहिलेत. गोरपे विरुद्ध केवाले लढत होणार यानंतरची. फक्त 1 बॉल शिल्लक राहिलेत. आता शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम बॉल आहे झालेली आहे. खरं षटक देखील समाप्त झाले आणि सामना जिंकलाय. ऋणव 11 नारायण संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन संघाचं. अडलक तवज मजकूर. चला सेकंड करा आणि आपण मैदानाच्या बाहेर व्हा.